देवी महाकाली यात्रेस आजपासून सुरुवात झाली असून राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व चंद्रपूर मनपा प्रशासनाद्वारे तयारी पूर्ण करण्यात आली। महाकाली मंदिर परिसराला यात्रा नगरीचं स्वरूप देण्यात आले। तर यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोंडा यांनी मनपाने उभारलेल्या यात्रा नगरीची पाहणी केली। जसं की आपल्याला माहिती आहे की चंद्रपूरचं देवस्थान हे भारतात प्रसिद्ध आहे आणि या यात्रेकरता लाखो लोक दररोज यात्रेदरम्यान येतात। या नागरिकांना सोयी सुविधा व्हाव्या याकरता महानगरपालिका प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने मिळून प्रयत्न करून यात्रा नगरी ही तयार केलेली आहे। या यात्रा नगरीमध्ये पोलीस बंदोबस्त असेल, राहण्याची व्यवस्था असेल, ज्या काही दुकानं लागतात, जत्रा म्हणून जी नागरिकांना अनुभवायची असते, ज्याचा आनंद घ्यायचा असतो, ती सर्व दुकाने इथे राहतील। सोबतच शौचालयाची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फायर ब्रिगेड गाडी, त्या सर्व व्यवस्था इथे राहणार। शिवाय नागरिकांना ज्या सुविधा सशुल्क हव्या असतात, मग त्यांना विषयाची गादी असेल, हवी असेल, किंवा भांडे हवे असतील, त्याच्याकरता सुद्धा ते दुकानं सुद्धा या यात्रा नगरीमध्ये लागणार आहेत। आणि यावर्षी प्रशासनाने नागरिकांना आणि भाविकांना जास्तीत जास्त सुविधा व्हावी याकरता प्रयत्न केलेला आहे। अकोल्यात आठवड्यातून 2च दिवस अकोलेकरांना पाणी पुरवठा होतोय, तोही गढूळ पाणी प्यायचं कसं असा सवाल अकोलेकर विचारत आहेत। अकोल्यातील डाबकी रोड सह बहुतांश भागात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। तर अकोला महापालिकेच्या नळ योजनेतून अकोलेकरांना पुरवलं जाणारं पाणी बघून सर्वांचा संताप पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 9 मध्ये दूषित पाणी पुरवठा आलेला आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलेलं होतं। त्यांनी 2 सर्कलमध्ये चांगलं पाणी देतो म्हणत जलप्रदायचे अधिकारी व आयुक्त साहेब, आज दुसरा सर्कल आहे तरी पण पाणी गढूळ येत आहे। मी आयुक्त साहेबांना व जलप्रदायच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आज दुसरा सर्कल असून पण पाणी गढूळ येत आहे। मी 2 सर्कलचा टाइम मागितला होता, 2 सर्कलचा टाइम झालेला आहे। आता आम्ही आमच्या शिवसेने स्टाईलनं तुम्हाला हिसका दाखवू। दुर्गंधित आणि घाणेरडं पाणी आम्हाला पुरवठा केला जाते। प्रशासन याची अजिबात खबरदारी घेत नाही। जागोजागी पाईपलाईन फुटलेली आहे आणि गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून असं पाणी आम्हाला पुरवठा केला जात आहे। आमच्याकडून सर्व गोष्टी वसूल केल्या जातात, वेळेवर टॅक्स घेतला जातो, कर वसूल जे असेल ते सगळं केल्या जाते, पण पाण्याचा पुरवठा अत्यंत आमच्या आरोग्य सगळ्यांचे यामुळे धोक्यात गेलेले आहे। यामध्ये आम्ही तुरटी टाकतो, उकळून घेतो 2 वेळा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जीवन ड्रॉप टाकतो, त्यानंतरच ते पाणी पिण्यायोग्य होते, पण त्यातही धोका राहतो। 4थ्या 5व्या दिवशी पाणी पुरवठा होतो आणि ते दूषित पाणी येते। या भागाला काही दापकी रोडला बरेच वेळा पाईपलाईन फुटलेली असते। पाईपलाईन फुटल्यानंतर ती बरोबर दुरुस्त होत नाही आणि त्याच्या नालीचं पाणी जाते आणि दूषित पाणी येते। आम्ही आमच्या नगरसेवकाला वारंवार सूचना केल्यानंतर नगरसेवक त्याचा पाठपुरावा केला, मोर्चे काढले, तरी याच्या सुधारणा झाली। 1.5 महिन्यापासून आम्ही हे दुर्गंधीचं पाणी पित आहोत। याच्यात लहान मुलाला आरोग्याला धोका होऊ शकते, तरी आम्हाला या पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा ही आम्ही विनंती आहे। भिवंडी तालुक्यात अंजूर दिवे येथे उभारलेल्या भव्य बागेश्वर मंदिराच्या उद्घाटन निमित्तानं 5 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान भागवत कथा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। बागेश्वर धाम सरकार यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात राहणार आहे। तर 14 एप्रिल रोजी जगद्गुरू रामचंद्र तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती असेल। जय श्री राम, जय बागेश्वर धाम। मंदिर जो है करीब 4.5 एकड़ में मंदिर का स्थापना हो रही है। पूरा एरिया जो है कैंपस पूरा 4.5 एकड़ का है। इसमें भक्तों के लिए रुकने की व्यवस्था, मंदिर आप देख रहे हैं कि मंदिर बन चुका है, इसके ऊपर 2 फ्लोर बनाए। नीचे जहाँ भक्त आएंगे, गुरुदेव के दर्शन करेंगे, तो ये नीचे उनके लिए भक्तों के लिए बैठने की व्यवस्था की है। ऊपर बालाजी सरकार के दर्शन किए हैं। सेम बालाजी सरकार जैसे बागेश्वर धाम पावन तीर्थ पर सेम उनकी प्रतिमा के रूप में स्थापना हो रही है। गुरुदेव जब भी बागेश्वर धाम महाराष्ट्र के बम्बई में यहाँ पे आएंगे तब उनके लिए यहाँ निवास बन रहा है। पीछे यज्ञशाला है, तो लगातार यज्ञ चलता रहेगा, हवन चलता रहेगा। और जब भी गुरुदेव भगवान 3 दिन, 5 दिन, 10 दिन जब भी यहाँ पे रहेंगे, हर 2 महीने में, 3 महीने में, उतने दिन तक दरबार ले गए। जैसे अभी बागेश्वर धाम पावन तीर्थ गढ़ा में दरबार लगता है कि जब भी गुरुदेव भगवान बागेश्वर धाम पर होते हैं तो आए दिन दरबार लगता है, तो वैसे ही दरबार सेम यहाँ रहेगा जितने दिन भी वहाँ पर रुकेंगे। रही बात मंदिर की स्थापना की, तो 5 तारीख से 14 तारीख तक का प्रोग्राम है। 7 दिन तक श्रीमद् भागवत महापुराण है, जो कि शाम 5 बजे से हम आप सभी श्रवण करेंगे। 8 तारीख को दिव्य दरबार होगा शाम 4 बजे से।
लाखों भक्त यहाँ पहुँचेंगे। लाखों भक्तों के लिए पंडाल लग चुका है और पंडाल लगता जा रहा है। रुकने की व्यवस्था, पार्किंग की व्यवस्था, भोजन की व्यवस्था। और जो बाहर के भक्त आ रहे हैं, ये कभी गुरुदेव ने हाल ही में ही मेरठ में जो कथा हुई उन्हें घोषणा की, तो जो लगातार 5 कथाओं 11 कथाओं से लगातार भक्त आ रहे हैं दर्शन करने के लिए, कथाएँ श्रवण करने के लिए, उनके लिए रुकने की व्यवस्था पंडाल में ही कर रहे हैं और भोजन की व्यवस्था भी कर रहे हैं। उनके लिए आगे की डी, सेकंड नंबर की डी, थर्ड नंबर की जो डी, उनके लिए बैठने की व्यवस्था भी कर रहे हैं। तो भक्तों के लिए पूरी व्यवस्था कर रहे हैं, गुरुदेव भगवान के ही सानिध्य में हो रहा है। और वो पूरी सेवा हमारे बड़े भैया रुद्र प्रताप भैया को दिया है, जो कि कार्य कर रहे हैं। उनके ही टीम के द्वारा ये कार्य हो रहा है। देख रहे हैं कि उनको संकल्प मिला, उनको ये आशीर्वाद मिला है, उनके कारण ही आज हमको इस शुभ अवसर मिल रहा है कि बागेश्वर धाम पावन तीर्थ एक महाराष्ट्र में भी बनने जा रहा है, बॉम्बे में। कैसे नियोजन हुआ इसमें महाराष्ट्र के सीएम साहब भी आएंगे, मंत्री मंडल भी सभी लोग उपस्थित होने की संभावना है। मध्य प्रदेश के से भी बहुत मिनिस्टर आएंगे इधर। इसमें सीएम डीसीएम वगैरह भी है, यूपी से भी आ रहे हैं, सेंटर से भी आ रहे हैं, सेंटर गवर्नमेंट से। तो सभी लोग आने का है। ये जो प्रोग्राम चालू हो रहा है 5 तारीख से चालू होगा, तो 11 तारीख तक श्रीमद् भागवत का पारायण और कथा होगी, जो गुरुजी के द्वारा होना है। बागेश्वर धाम वाले जो गुरुजी है वो खुद करने वाले हैं। इसके बीच में साधु संत बहुत आ रहे हैं। पूरे अपने भारतवर्ष के जितने भी साधु संत हैं प्रतिष्ठित, वो सब इधर आ रहे हैं। इसका श्री बागेश्वर धाम बालाजी सनातन मठ का इनका नाम है, और ये मठ के नाम से प्रसिद्ध हुआ है। बागेश्वर धाम सनातन मठ के नाम से ये 4.5 एकड़ में बनाया गया है। इधर जो पुजारी लोग रहेंगे, पूजा करेंगे, उनके लिए अलग बिल्डिंग बनाई जा रही है। संत निवास अलग बनाया जा रहा है। जो शंकराचार्य जी वगैरह आएंगे, उनके लिए अलग से पूरा रेसिडेंस किया जा रहा है। दूसरा, इधर अन्नपूर्णा का आयोजन डेली होगा। अन्नपूर्णा हमेशा चलती रहेगी। कोई भी आदमी आता है, बाहर से आता है, इधर का आने जाने वाले को सभी लोग उधर प्रसाद लेकर के जाएंगे। पहले भगवान के दर्शन करेंगे, फिर जाके अन्नपूर्णा में प्रसाद लेंगे, फिर अपना उनको जिधर जाना है, रुकना है, बैठना है, पूजा करना है। इधर डेली पूजा होगी, अभिषेक होगा, हवन होगा। हाँ, हर महीने में 2-3 दिन के लिए गुरुजी खुद आएंगे। और इधर यानी पूजन हमेशा चलता रहेगा। डेली अभिषेक होगा। हनुमान जी का है, बालाजी, गणपति का, शंकर जी और राम दरबार, सभी लोग का डेली पूजन होगा। जिस तरीके से सभी मंदिरों में होता है, उसी तरीके से ये डेली का डेली पूजा होगी। एक आध दिन ऐसा रखा जाएगा कि वो पर्ची निकाली जाएगी। नवी मुंबईत हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्याकरिता नागरिकांना भारत सरकारद्वारे CEIR पोर्टल सुरू करण्यात आले। या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीतील सन 2025 मार्च पर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 40 मोबाईलचा CEIR पोर्टलद्वारे खांदेश्वर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरण केले। त्याच्यात हे मोबाईल ज्यांनी सेकंड हँड विकत घेतले काही दुकानांमधून किंवा इथून, त्या बाबतीत आपण पुढचा तपास करत आहोत की त्यांच्यापर्यंत हे कसे पोहोचले। ते आमची डिटेक्शनची टीम त्या विषयावर तपास करत आहे। आणि तसं जर निष्पन्न झालं, कारण हे पडलेले मोबाईल आहे, बरेच काही गाळ झालेले आहे, थेफ्टचा असेल तर आपण त्या चोरापर्यंत पोहोचतो। या तक्रारी मागच्या 3 ते 4 महिन्यातल्या तक्रारी वर्षाच्या आहे, काही ह्या वर्षाच्या आहे। चांदवड येथे काल सायंकाळच्या सुमारास अर्धा तास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पुन्हा पाऊस कोसळल्याने चांदवड परिसरातील व तालुक्यातील शेतकरी काळजीत सापडलाय। तर चांदवड तालुक्यात काही गावांमध्ये वादळी पाऊस, वारा, गारा यांनी झोडपले। वक्फ बोर्ड बिला आडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आलाय। वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असून या जमिनी काढून घेऊन मुसलमानांना आर्थिकदृष्ट्या पुन्हा मागे नेण्याचं कारस्थान
भाजपा सरकार करीत आहे। या वक्फ सुधारणा बिलाला मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध राहणार असून दिल्लीमधून याबाबत जे आंदोलन जाहीर होईल त्यानुसार सांगलीत आंदोलन किंवा पुढील भूमिका जाहीर केल्या जातील। तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही महिला आरक्षण कायदा आणला, त्याच्यामध्ये 5% मुस्लिम महिलांना आरक्षित ठेवलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं मुसलमानांची कैवारी असं म्हणू, अन्यथा आम्ही शासनाचं 5 पैशाचं अनुदान घेत नाही, शासनाची 5 पैशाची आम्ही मदत घेत नाही। अशा अवस्थेमध्ये आम्ही मशिदी चालवतो, मशिदी असतील दर्गी अनुदानावर अवलंबून नाही, आम्ही स्वतः पैसे गोळा करतो, कलेक्ट करतो, त्याच्या माध्यमातून आमचे लाईट बिल असतील, त्याचे ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च असेल ते सगळं चालवतो। ह्याच्यामध्ये तुमचा का महाराष्ट्र सरकारच्या वक्फ बोर्डाची जी आताची स्थिती होती त्याला बदलण्याचं कारण काय होतं? आता हे भारताच्या संविधानावर केलेला प्रहारच आहे, तर यांनी सत्ता विकेंद्रित व्हावी याच्यासाठी प्रयत्न केले आणि हे काय करतायत की प्रत्येक सत्ता आमच्याकडे असावी, प्रत्येक सांगणारे कोण म्हणजे तुम्ही चोंबडेपणा करून मुस्लिम समाजात जो खऱ्या अर्थानं आता नागवला गेलेला आहे, आर्थिक दृष्ट्या पिचलेला आहे, अशा अवस्थेमधल्या मुसलमानांच्या डोक्यावरचं छत काढून त्यांना की वक्फ ट्रायब्युनल वक्फ मध्येही केस चालतात, आजही चालतात, पण यांनी काय केलं की वक्फच्या जमिनीच्या संदर्भामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल, आता मी असं विचारतो की ह्यांना काय उपविधी असायला पाहिजे त्याला की तुम्ही अमुक अमुक आधारावर हे निर्णय घेतले पाहिजेत। कलेक्टरला अधिकार दिले म्हणजे तो फौजदार झाला, कलेक्टरला अनन्वित तुम्ही जर पॉवर्स दिल्या तर ते आधीच आम्ही अशा गरीब असलेल्या अवस्थेमध्ये राहिलोय, इतर समाजापेक्षा कितीतरी आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा आमच्यामध्ये आहे। अशा अवस्थेमध्ये आम्हाला आमच्या स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी आम्हाला मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करायला लावणं हे कितपत योग्य आहे आणि आमचा डीएम वर विश्वास। काल लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये वक्फ अमेंडमेंट बिल सादर करण्यात आलं सरकारच्या वतीनं, केंद्र सरकारच्या वतीनं, आणि त्याच्यामध्ये काही गोष्टीचं प्रोव्हिजन चुकीच्या पद्धतीनं या वक्फ ॲक्टच्या संदर्भामध्ये मुसलमानांच्या असलेल्या मालमत्तांवर आक्रमण करण्यासाठी, अतिक्रमण करण्यासाठी आणि अतिक्रमण रेग्युलराईज करण्यासाठी आणि तिथल्या असलेल्या आपल्या लँड माफियांना पोचण्यासाठी अनेक त्याच्यामध्ये तरतुदींमध्ये बदल करून या मुस्लिम समाजाच्या जमिनीवर वेगळ्या अनाधिकारानं या ठिकाणी हक्क प्रस्थापित करण्याचं काम या वक्फ अमेंडमेंट बिलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुस्लिम समाजानं कोणाच्याकडे भीक न मागता आपल्या ताकदीवर निर्माण केलेल्या ज्या प्रॉपर्ट्या होत्या, मदरसे असतील, मशिदी असतील, कब्रस्तान असतील, त्या आमच्या होत्या। आम्ही कोणाकडनं 10 रुपये आम्ही घेतलेले नाहीत, उदार उसनवारसुद्धा घेतलेले नाहीत, दान स्वरूपामध्ये घेतलेलं नाही। मग तुम्हाला आमच्या धार्मिक ह्याच्यामध्ये स्थळांमध्ये हस्तक्षेप करण्याचं कारण काय? तर या समस्त हिंदू समाजामध्ये एक मेसेज जावा की आम्ही मुसलमानांच्या अब्दुल्ला कसं चेपवून ठेवलं आहे, ही भूमिका आणि बहुतांशी हिंदुत्ववादी लोकांचा इगो कुरवाळण्यासाठी केवळ आमच्यावर अन्यायाची भूमिका घेतलेली आहे। अनेक वर्ष आम्ही हे सहन करायला लागलो आहे। भविष्यकाळामध्ये याच्या संदर्भामध्ये उत्तर द्यायचं झाल्यास आमचे जे दिल्लीचे सगळे संघटनांचे एकत्रित बैठक होईल, त्याच्या माध्यमातून सांगली जिल्हा मुस्लिम समाजही त्याच्या मागं राहील आणि गृहमंत्री किंवा पंतप्रधान यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती लोकशाहीच्या मंदिरामध्ये उभा राहून या कोल्हापूरच्या एका घटनेचा उल्लेख करून जे अमित शहानी सांगितलेलं आहे ते दादांत खोटं आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये आपणही पत्रकारांनी चिकित्सा करून या संदर्भामध्ये बघावं, परंतु जर गृहमंत्री आणि त्याचे जर सरकारी अधिकारी आणि मंत्री जर त्या सभागृहामध्ये खोटं बोलत असतील तर ह्याला काय म्हणावं? ह्या लोकशाहीची खून आहे आणि याच्या माध्यमातून राज्य सरकारचे असलेले अधिकार हनन करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे, त्याचाही आम्ही निषेध करतो। कुणालाही नाराज होऊन कॉरिडॉर करणार नाही, कॉरिडॉरची भव्यता मोठी असणार, लवकरच सर्वांना कॉरिडॉरचा आराखडा दाखवला जाणार, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती।
25 कोटीची सेवर टेक्नॉलॉजी आणली, पण ती पाणी शुद्ध करते, पण पाण्याची घाण काढायचं काम केलं जात नाही. मला ऐकून घ्या फक्त. मला म्हणणं असं आहे की पाण्यावर अधिकार जलसंपदा मंत्री महसूल वाळूवर हे करते, पण सफाईला कोण पुढं नाही. तर त्यासाठी एक प्राधिकरण जर चंद्रभागेचं नेमलं तर त्याची कायमस्वरूपी सफाई राहील आणि लोकांना शुद्ध पाण्यात आंघोळ करा. बिलकुल आपण म्हटला त्याच्यामध्ये तथ्य आहे. चंद्रभागा स्वच्छ असली पाहिजे. विठुरायाच्या नगरीमध्ये खूप भाविक वारकरी आमचे खूप भक्तिभावाने येतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि इथं आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचा जो आनंद ज्या वारकऱ्यांना असतो तो आनंद आपण सगळेजण बघता आणि त्यावेळी ते पाणी स्वच्छ असावं ही भावना आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्या हिशोबानं परवा दिवशी बैठक झाली, तशा सूचना दिलेल्या आहेत. आम्ही चंद्रभागा तर स्वच्छ करतो आहे, पण चंद्रभागेमध्ये नवीन याच्यामध्ये आम्हाला काही वेगळा घाट करून स्नानाची व्यवस्था करता येते का याही संदर्भात आम्ही विचार करतोय. जसा अयोध्येला घाट झालेला आहे, जसा उज्जैनला झालेला आहे, त्या धर्तीवर आपल्याला पंढरपूरच्या या नगरीमध्ये चंद्रभागेवर असा काही घाट करता येतोय का आपल्याला की जिथं स्नानासाठी फिल्टर केलेलं पाणी, म्हणजे ज्याला प्लांट बसवून क्लीन पाणी आपण वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी वारकऱ्यांना स्नानासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार आपण करतोय. आणि आपण जो सांगितला चंद्रभागेच्या संदर्भातला जी भूमिका आहे ती आपली रास्त आहे आणि त्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत चंद्रभागा स्वच्छ करण्यासंदर्भात. आम्ही एक नवीन कन्सेप्ट आता एक आणायचा आम्ही प्रयत्न करतोय की चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी या आषाढीच्या अगोदर या वर्षापुरतं तरी किमान आम्ही चंद्रभागा स्वच्छ करण्याचा एक नवीन प्रयोग आम्ही करतोय की जो प्रयोग काही ठिकाणी झालेला आहे तो प्रयोग आम्ही राबवायचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात मी सविस्तर माहिती आपल्याला दिली. दुष्काळी परिस्थिती आहे, काय प्रशासनाला काय झाले? जवळपास 4 ठिकाणी आता टँकर आज दुष्काळी परिस्थितीमध्ये माळशिरसमध्येच एका तालुक्यामध्ये टँकरची मागणी आहे. 4 गावांना टँकरची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. दुर्दैवानं सांगायला लागतं की आपण एवढ्या दिवसांनी माळशिरस सारख्या तालुक्यात आज पाणी टँकरने द्यावं लागतं. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आता परिस्थिती बदलते आणि आम्ही निळा देवगडचं पाणी तातडीनं येणाऱ्या 1-1.5-2 वर्षामध्ये त्या गावामध्ये नेऊन कायमचा दुष्काळ संपवतोय. जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता भासेल त्या ठिकाणी टँकरच्या व्यवस्था करण्याच्या सूचना आजच मी प्रशासनाला कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं मोहोळ तालुक्यातल्या काही 10-11 गावामध्ये छोटीशी टंचाई भासते. त्याही 11 गावांना तातडीनं आजच प्रांत इथं आहेत त्यांना मगाशीच मी सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं त्या गावाची खरंच आवश्यकता पाण्याची असेल तर त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही दुष्काळ कसलाही पडला किंवा टंचाई भासली तरी कुठल्याही परिस्थितीत प्रशासन पाण्याची कमतरता पिण्याच्या तर पडू देणार नाही. प्रभाकर देशमुखांची 3 तास चौकशी झाली, अजून किती जण आहेत लिस्टमध्ये? मी आपल्याला नम्रपणे सांगेन की जो प्रकार घडला, ज्या प्रकारासाठी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे, ज्याच्यावर आता पोलीस तपास चालू आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की संबंधित प्रकरणामध्ये कोण होतं, कुणी षडयंत्र रचलं याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांचा तपास चालू असताना मी त्याच्यावर बोलावं असं मला वाटत नाही. तपास झाल्यानंतर मला नक्की बोलायचं आहे याच्यावर, मला नक्की बोलायचं आहे याच्यावर, मी आपल्याला सांगतोय. परंतु पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, वस्तुस्थिती समोर येऊ द्या, मग आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जर कोण दोषी नसेल तर त्याला भ्यायचं काही कारण नाही. अजिबात शंका कुशंका न ठेवता पोलीस चौकशीला सामोरं जावं. मोठमोठे नेत्यांची विमानानं पळून जायचे काही कारण नाही. मोठमोठ्या नेत्यांची नाव आलीत ना, त्यात सुप्रिया सुळेंचं नाव, रोहित पवारांचं नाव. आता मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे लोक त्यांच्या संपर्कात होती, पण ऍक्च्युअली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे आणि त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील. त्यामुळे कुणाची तर चौकशी चालू असेल, मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते, पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल. फक्त माझं राजकारणी मंडळीला एवढंच सांगणं आहे, बाबांनो माया भगिनींना पुढं करून राजकारण करू नका, मैदानात येऊन आपण राजकारण करू. अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणारं नाही आणि एवढं नीच आणि खालच्या पातळीवर राजकारणाच्या याच्यामध्ये जाऊ नये ही माझी भूमिका. आजपर्यंत जयकुमार गोरे कधी केला नाही, पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा. सवय आहे, कारण मी सामान्य कुटुंबातला आहे, त्यामुळं मला हे सोसायची आणि सहन करायची सवय आहे. परमेश्वरानं विठुरायानं ती ताकद माझ्यात दिलेली आहे. पण ठीक आहे, विठुराय एवढंही देतो की संकटं जरी आली तर संकटातनं मार्ग पण
पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं. त्यामुळं आनंद आहे अशा संकटांना सामोरं जाताना. पलटणवाली किती सामील आहे त्याच्यात? बिलकुल सामील आहेत, आपल्याला लक्षात येईल. आणि मी तर काय सांगेन, मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. कटातमध्ये चर्चा झालेलं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता, म्हणजे बीडची पुनरावृत्ती करण्याचा याच्यामध्ये प्लॅन होता. याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमचं संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता. वेळ आली की हे सगळं मी सांगेन तुम्हाला, आणि सगळे पुरावे आताही माझ्या मोबाईलमध्ये आता माझ्याकडे आहे. थोडा तपास चालू आहे, तपास होऊ द्या, तपास झाल्यानंतर मी बोलेन त्याचं. एक काळ सर्व राजकारणी सिद्धांत पाळायचे, आताचे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात. त्यातलेच एक खोतकर आहेत, ते जिथे तिथे हात लावतात तिथे माती करतात. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा हल्लाबोल. एक काळ होता जेव्हा सगळे राजकारणी जे होते ते काही बहुतांश त्यातले सिद्धांतवादी होते आणि म्हणून जुन्याचं सोनं करायचे ते. आता काही राजकारणी जे आहेत, काही काय बहुतांश जे राजकारणी आहेत ते सगळे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात. त्यातलेच एक राजकारणी जे इथले आहेत अर्जुनराव खोतकर, जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. जनता सहकारी साखर कारखाना असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, जालन्याची खरेदी विक्री केंद्र असो, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. आताच्या घटकेला मी असं ठरवलंय की ह्या व्यक्तीविरुद्ध आता एक मोठा लढा उभा करण्याची वेळ आली आहे, आणि तो लढा मी देणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी. या शेतकऱ्यांसाठी त्यातले कामगार आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी 2012 पर्यंतची 108 कोटीची होती ती मिळालेली नाहीत, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड मिळालेले नाहीत. कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्या ॲसेट्स बरोबर त्याचे लायबिलिटीज पण विकत घेतले जातात, आणि त्या कामगारांचं देणं म्हणा, शेतकऱ्यांचं देणं म्हणा, हे सगळं द्यावं लागतं. पण तसं न करता हा जो कवडी मोलात त्यांना मिळालेला, जसं एक दादा म्हणाले, त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचं काम हे अर्जुन खोतकरांनी केलंय, आणि या विरुद्ध अतिशय तीव्र लढा उभा करण्याचं आम्ही ठरवलंय. त्याची सुरुवात एप्रिल महिन्याच्या शेवटपासून आम्ही करणार आहोत, आणि प्रत्येक ठिकाणी आत्ताच्या घटकेला आम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसल्या, एक म्हणजे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला, साखर कारखाना कवडी मोलात विकत घेतला गेला, कामगारांना न्याय नाही मिळाला, आणि आता हवरटपणाचा कहर म्हणजे आता त्यांनी जी सरळ जाणारी जी समृद्धी महामार्गाची लाईन होती ती सुद्धा त्यांनी अक्षरशः वाकडी करून, ती मला डोळ्यांनी बघून मगच त्याच्यावर बोलायचं होतं म्हणून आधी आम्ही जाऊन ती लाईन बघितली. ती पिवळी रेष कशी वाकवली गेली, म्हणजे सरळ जाणारा मार्ग हा वाकडा करून हा बदलण्यात आला. का तर फक्त 18 एकर जमीन देऊन 70 कोटी रुपये या अर्जुन खोतकरांना खायचा त्यांचा प्लॅन होता. म्हणजे 235 एकर पैकी 18 एकर गेली, तर उरलेली 215 एकर जमीन फुकट त्यांच्या घशात जाते. आत्ताच्या घटकेला आम्ही हेच ठरवलंय की हे सगळं थांबवायला लागेल. ईडीची कारवाई जी भाजप नेहमी हवी तशी करते तसं न करता ईडीची कारवाई ही खरंच व्यवस्थित करून न्याय झाला पाहिजे, आणि या न्यायासाठी लढण्यास त्यांच्या पिटिशन मध्ये मी स्वतः इंटरव्हेन्शन पिटिशन फाईल करून एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून त्यांना दाखवून शिंदेना सांगणारे, तुमच्या पक्षातले जरी हे असले तरी तुमच्या पक्षातलं तुमच्याकडे अर्बन प्लॅनिंग असल्यामुळे हे प्रकल्प पूर्णपणे ही वाकडी तिकडी केलेली लाईन कॅन्सल करायला
त्यांना भाग पाडण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना मिळून करणार आहे असा आम्ही आज निश्चय केला आहे आणि याच्या एप्रिल महिन्याच्या एंड पासनं हा लढा अतिशय आम्ही तीव्र करण्याचा ठरवलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभागाचे अधिकारी वडवली येथील काही अनधिकृत बांधकामांची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा आणि इतरांनी केडीएमसी अधिकारी राजेंद्र साळुंके, केडीएमसी ऑफ प्रभाग अधीक्षक गिरीश गर्जे आणि इतर 2 कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे। एवढंच नाही तर गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सहाय्यक आयुक्त एक अप्रभाग श्री प्रमोद पाटील यांच्या आदेशाने मी आणि हे आमचे गर्गे साहेब अधीक्षक आणि आमचं पथक अनधिकृत चाळींची पाहणी करायला गेलो। आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नव्हती। त्यांनी स्पॉट दिला की वडवली येथील निर्मल स्टाईलच्या समोर ज्या चाळीचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामाची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्कासित करायचं आहे असं त्याचा आदेश होता। त्या अनुषंगाने मी हे गर्गे साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा कळलं, दुर्योधन पाटील होते ते, त्यांना जेव्हा माझी नगरसेवक त्यांना ते कळलं की असं असं तिथे हे चालू आहे, हे लोक आलेले आहेत पथकाची, म्हणून त्यांनी डायरेक्ट आले। आम्हाला शनिशा काही आम्हाला विचार पाहिजे वास्तविक किंवा तुम्ही काय कोण कशासाठी आल्यात, तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला शिवीगाळी सुरुवात केली। रिव्हॉल्वर डायरेक्ट त्या मुलांनी काढलं, वैभव नाचा मुलगा जो आहे ना त्यांनी रिव्हॉल्वर काढलं आणि त्यांनी तुम्हाला गोळ्या घालतो, तुम्हाला इथे आमच्या साईड फिरायचं नाही, ते आमची दादागिरी आमची गुंडगिरी चालते, हे बांधकाम आम्हीच करतोय, आमची सगळी बांधकाम आहे, तिथे कुठल्याही प्रकारचे केडीएमसी अधिकारी आला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला आणि गोळ्या घालीन तुम्हाला आणि रिव्हॉल्वर काढ बाहेर। दुसरी गोष्ट, आमचे जे पथक आहे, आमचे हे अधीक्षक शिरीष गर्गे यांना दांडक्याने त्यांनी मारलं। माझे 2 स्टाफ आहे, दुसरा एक टाक नावाचा त्याच्या कानाखाली मारली, दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरे नावाचा, त्याला मग दांडक्याने मारलं। वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती, त्याची गाडीची काच फोडली, तो भीतीपोटी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही। असा संपूर्ण प्रकार घडला आणि एवढी गुंडगिरी त्यांनी केली की तुम्हाला आम्ही भविष्यात फिरवून देणारच नाही इकडे, जर आमच्या बांधकाम कधी कोण आलं तर तुम्हाला डायरेक्ट गोळ्या घालणार। झाल्या घटनेला हां 5:30ला काल संध्याकाळी घटना घडली। कोण दबाव टाकत होता का आता FIR दाखल तुम्ही आता केली FIR? नाही असं दबाव तर येतो सर्व वरिष्ठांच्या, त्यांच्या राजकीय पक्षाने आम्हाला दबाव आला, पण मी माझ्या निश्चयावरती ठाम आहे। मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं साहेब हा अन्याय मी सहन करणार नाही, कारण यापूर्वी देखील या दुर्योधन पाटील साहेबांनी आमच्या 2 कामगारांना बांधून ठेवलं होतं, मारलं, बांधून ठेवलं। हा प्रकार अनुचित वाटला नाही साहेब, मला चुकीचं वाटलं। ही 2000 साधारणतः 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे आणि ह्यांना ही सातत्याने ही सवय लागली आणि म्हणून म्हटलं मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, आमचे उपायुक्त तावडे सरांशी माझं बोलणं झालं, सर मी मागे हटणार नाही, कारण का हा झालेला अन्याय भविष्यात त्यांची दादागिरी वाढणार आहे। ॲक्च्युली सर्व बांधकामं त्यांची आहेत, एवढे त्याच्यावरती MRTV अंतर्गत गुन्हा नोंदवला पाहिजे वरिष्ठांनी, MRTV अंतर्गत गुन्हा करायचा सर्रास चाली त्यांची आहेत आणि त्या चाली त्यांच्या आहेत, मोठमोठे RCC बांधकामं त्यांची चालू तिथे आणि हे कुठे थांबलं पाहिजे। आणि साहेब बघा आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही काम करतोय, आम्ही कुठल्याही दबावाला घाबरलो नाही, पण काल जर माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता आणि मला खूप यायला म्हणून घरी जाऊन थोडा आराम केला आणि आज सकाळी काही दबाव होता का तुमचा? नाही वरिष्ठांचा कोणाचा दबाव नाही, उलट वरिष्ठांचं म्हणणं आहे तुम्ही बिंदास याच्यावरती पोलीस स्टेशन FIR नोंद करा आणि म्हणून आज आम्ही सिनियर पी वाघमोडे सर आहेत यांना भेट घेतली, यांची आमचे वॉर्ड ऑफिसरून आले होते आणि आम्ही अधीक्षक आणि आम्ही तिघांनी त्याच्यावरती FIRची आता चालू आहे एवढंच फक्त, बाकी कुठल्याही प्रकारचा आम्हाला दबाव आलेला नाही, काही नाही, आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आणि करणार। खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडवली गावामध्ये नगरपालिका KDMCचे अधिकारी अतिक्रमण झाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असतात तेथील दुर्योधन पाटील नावाच्या इसमाने त्यांना अतिक्रमणाची पाहणी करण्यास का आलं त्याच्यासाठी मज्जाव केला आणि त्याच्यासोबतच्या अजून 2 लोकांनी अतिक्रमण पथकाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली। त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत। सर त्यामध्ये रिव्हॉल्वर दाखवले हे सर्व पण टाकले होते। सध्या आता तपासाचा भाग आहे तो, तपासामध्ये जसे निष्पन्न होईल तसे त्याच्यामध्ये प्रोग्रेस करता येईल। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला एक माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत। या माहितीच्या आधारेच पोलिसांनी छापा घालत 13 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। 13 आरोपींना प्रत्येकी 6 महिने साधी कैद व 500 रुपये दंड शिक्षा सुनावली गेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादी विरोधी कक्ष यांना एक माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका चिरेखानीवरती अनधिकृतरित्या प्रवेश केलेले 13 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत आहेत।
किंवा त्या ठिकाणी काम करत आहेत. त्या माहितीच्या आधारे त्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी हे नागरिक त्या ठिकाणी आढळून आले. त्यांच्याकडे भारतीय असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही, तर ते बांगलादेशी नागरिक आहेत अशा प्रकारची खातरजमा झाली. ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पासपोर्ट नियम तसेच परदेशी व्यक्ती अधिनियम यांच्या अंतर्गत एक खटला पूर्णगड पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल केला. त्या खटल्याचा तपास आमचे जे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत रत्नदीप साळोखे API यांनी त्याचा तपास केला आणि तपास करून त्या गुन्ह्याचं दोषारोप माननीय न्यायालयासमोर सादर केलं. हा दोषारोप सादर केल्यानंतर त्या खटल्याची सुनावणी त्वरित सुरू झाली आणि ह्या कालखंडामध्ये सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आलं की हे लोक बांगलादेशी नागरिक आहेत आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी या 13 व्यक्तींना रत्नागिरीचे मुख्य न्याय दंडाधिकारी श्री निखिल गोसावी सर यांनी प्रत्येकी 6 महिन्याची साधी कैद व 500 रुपयाचा आर्थिक दंड अशा प्रकारची सजा सुनावलेली आहे. मी ह्या कारवाईमध्ये सहभागी झालेले आमचे दहशतवाद विरोधी पथकाचे सर्व कर्मचारी तसंच तपास पथकाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांचं मी पोलीस अधीक्षक म्हणून अभिनंदन करतो. आज या 13 लोकांना जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्या लोकांना नंतर बांगलादेशामध्ये प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली जी कार्यवाही आहे ती सुद्धा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे तात्काळ सुरू करण्यात येणार आहे आणि त्यांना संबंधित एजन्सीच्या मार्फतीने संपर्क करून पुढील त्यांचा जो मायादेशी जाण्याचा जो मार्ग आहे तो लवकरच सुकर केला जाईल. धन्यवाद. उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केलाय. इथं पार्श्वभूमी अशी की हा कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना. या कारखान्याने आत्तापर्यंत सहकाराला दिशा दिली आणि या कारखान्याचा एक काळ असा होता या कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय बोनस जाहीर झाल्याशिवाय इतर कारखाने जाहीर करत नव्हते. अतिशय चांगला चाललेला कारखाना होता. ह्या कारखान्याने सहकाराला साखर उद्योगाला दिशा दिली. आत्ताचा 68 काम झाला. या कारखान्याची आता निवडणूक ती लागायला पाहिजे होती, ती 5 वर्षापूर्वी लागायला पाहिजे होती. 25 एप्रिल 15ला कारखान्याचं मतदान झालं. आता 25 एप्रिल 25 आलं. 10 वर्ष झालं इलेक्शन झाले, म्हणजे 10 वर्ष होत आहे ह्या बॉडीला. 5 वर्षापूर्वी बॉडी मुदत संपली. ही मुदत संपल्यानंतर गेली 5 वर्ष सातत्याने कोर्ट मॅटर चालू झालं होतं. त्यामुळे कारण असं होतं, एकदा तुम्हाला माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याची पोटनियम आणि सहकारी कायदा यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे. त्या जाणूनबुजून केल्या गेल्या नाहीत. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो आहे आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर म्हणून आम्ही उच्च न्यायालयात त्या बाबतीत पिटिशन दाखल केलं. 5 वर्ष झालं या बॉडीला अजून मुदत संपली. त्यातलं 1 वर्ष 1-1.5 वर्ष कोविडमुळे इलेक्शन झालं नाही. परंतु सातत्याने मी याचिका दाखल केली की यांनी चुकीची यादी दाखल करायची, पुन्हा कोर्टात म्हणत आम्ही ती यादी माग घेतो आणि परत महिन्यांनी तशी दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची. यादी ज्यांच्या पुढे तयार होते त्या RJD साखर पुण्याच्या जे रिजनल जॉईंट डायरेक्टर आहेत त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची म्हणली तर साखर आयुक्तांच्या न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागतं. म्हणून गेले 5 वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले. कारखान्याने 3 वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली. हे जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आहे. आणि परवा मग साखर आयुक्त याबाबतीत जो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये तो निकाल काय समाधानकारक झाला नाही. तो निकाल काय गुणवत्तापूर्ण नाही आहे आणि संविधानाने आम्हाला आपल्याला सगळ्यांना अधिकार दिला आहे. कुठं अन्याय झाला तर न्यायालयामध्ये दाद मागायची आपल्याला तरतूद आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता आमचं पिटिशन ऐकून घेतलं, याचिका ऐकून घेतली आणि पुढच्या आठवड्यात परत त्यांनी अधिक काय तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही दाखल करा. पुढच्या आठवड्यात त्यांनी तारीख ठेवली. एक असं प्रकार आहे की कुठलीही निवडणूक चालू असताना न्यायालयात कुठली प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत कुठे इलेक्शन जाहीर नाही केलं पाहिजे. आता उद्या आमचे लोक म्हणतील की त्याकडे स्टे नाही. परंतु ज्या कारखान्याच्या संचालक मंडळाला 5 वर्ष पूर्वी झाली, म्हणजे इलेक्शन लागायला 5 वर्ष जादा होऊन गेले, अजून 8-10 दिवसांनी काय फरक पडणार होता. ह्यांनी चुकीची यादी केलेली, हे इतकं चुकीचं वागत आहेत. ह्यांना जे सभाचा कळवा म्हणतात तो अतिशय चुकीचा आहे. माझा आरोप या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर आहे.
नेमका सर्व बाबतीत हस्तक्षेप करतात. काय आक्षेप नेमका अजित पवारांच्या माध्यमातून केला जातोय? हे जे याद्या चुकीचे जाहीर होत आहेत त्यामध्ये कुठली यादी दिली तरी त्या मॅडम ज्या आहेत RGD मॅडम त्यांच्यावर तक्रार केलेली आयची यादी त्या प्रसिद्ध करतात. कारखान्याची यादी जाहीर होत असताना त्यात 2 निकष आहेत की कारखान्याच्या ऊस उत्पादकाने ऊस घातला पाहिजे, पुन्हा तो थकबाकीदार नसला पाहिजे. त्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधक दोन्हीची लोक कमी होणार आहेत, फक्त मतदानाचा अधिकार कमी होणार आहेत, सभासद जात नाही. मी त्यांना वेळोवेळी सांगितलं की कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे ते रीतसर ऊस घालणारं पाहिजे. आत्ता संचालक मंडळ कित्येक ह्यांनी स्वतः ऊस बाहेर घातले. कारखान्यात आता जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका चालू होती तर कारखान्याचे वकील म्हणतात की ऊस नाही घातला तरी मताचा अधिकार द्या. मग कारखान्यात एरण गाळायचे, एरण गाळून साखर तयार करायची. कारखाना ऊस नाही तर कारखान्याचं काय होईल? पुन्हा थकवायचं असलं तर त्याला मताधिकार द्या म्हणतात. अशा पद्धतीने कारखाना चालतो का सहकारी? अलीकडे तुम्ही पाहिले ते सहकारी आणि खाजगी जवळजवळ सारखे झालेले आहे, म्हणजे सहकार संपायच्या मार्गावर आहे. तर मग असं असताना जर चांगली सभासद नसली ऊस न घालणारी तर ते त्या सहकारी कारखान्याचं भविष्य राहणार नाही. आणि जे सभासद ऊस घालत नाहीत या कारखान्यामध्ये अशी सभासद आहेत की जे गेले 15-20 वर्ष कारखान्याला ऊस पण घालत नाहीत, ते थकबाकीदार आहेत. आणि इलेक्शन आलं की त्यांना काही ते आम्हीच दाखवायचं आणि निवडणुका जिंकायचा हा साधासुद्धा फॉर्म्युला सहकारामध्ये रोळलेला आहे. त्यावरून राजकीय पक्ष कुणी वापरत नाही. अशा पद्धतीने सहकार ताब्यात घ्यायचा आणि खाजगी कारखाने वाढवायचं हे सध्या षडयंत्र चाललेलं आहे. त्याला आम्ही विरोध करतोय आणि त्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये गेलो उच्च न्यायालयामध्ये. त्यासाठी थांबलो पाहिजे. त्या कारखान्याने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त दर दिला. आपण आता कामगारांची सुट्टी होईल त्यांना विचारा, त्या कारखान्याने 52% बोनस दिलेला आहे. आत्ता या कारखान्याचा सध्या पगारच होत नाही वेळेवर. जो कारखाना महाराष्ट्र सर्वोच्च नाव झाला होता त्या कारखान्याची पगार आज वेळेस होत नाही, अशी एक कारखान्याची परिस्थिती. गेल्या महिन्यात त्यांनी साखर विकताना मळी विकताना चुकीच्या पद्धतीने मळी साखर विकल्यामुळे ह्यांनी कोट ते 1.25 कोटी रुपये नुकसान झालेले आहे. मी कागदपत्रे सिद्ध करायला तयार आहे. आता उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप कसा आहे हे मी तुम्हाला कागदासही दाखवून देतो. सरकारी कागद आहेत आणि यावरती कोणाला त्यांना चॅलेंज करायचं असेल त्यांनी करावं असं हे तुम्हाला सांगतो मी. राज्याचे फोर्स 1 चे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी शहर पोलीस आयुक्तालयातील QRT पोलीस कमांडोंच्या कार्याची माहिती घेतली. QRT कमांडोची चपळता, वयोगट, कायदा सुव्यवस्था प्रश्न उपस्थित झाला असता पथक किती वेळात दाखल होते याची त्यांनी माहिती जाणून घेतली. ॲडिशनल DG फोर्स 1 आम्हाला मूल्यांकन, वार्षिक मूल्यांकन करावा लागतो, इव्हॅल्युएशन करावा लागतो यांचे वेगवेगळे परफॉर्मन्सेसचे आणि ते किती दिवसात फायरिंग करतात, किती दिवसात त्यांचे टेस्ट होतो, इंटरनल टेस्ट होतो, किती मॉक ड्रिल्स करतात, किती रेकी करतात, त्यांचं रिटर्न करण्याचं काय सिस्टम आहे, किती वर्षापासून लोक काम करत आहेत, हे सर्व गोष्टींचा आढावा आपण घेतो, इव्हॅल्युएशन करतो, मूल्यांकन करतो आणि मूल्यांकन केल्यानंतर सूचना देतो. तर तिकडे 60% लोकांचं जे परफॉर्मन्स आहे तो उत्कृष्ट आहे आणि काही लोक बरेच वर्षापासून इथेच काम करत आहेत, त्यामुळे त्यांची उत्कृष्टता कमी झाली असावेत वयोमानपणे आणि यांच्याकडे नवीन यंग रिक्रुटमेंट झाली नाही. कारण हे पाहिजे की 28 वर्षपर्यंतचा माणूस पाहिजे आणि ते 5 वर्ष त्यानंतर काम करू शकतो. पण त्याचे पुढे म्हणजे 28 वर्षे पुढच्या माणसाला फक्त जे 28 वर्षे आहेत त्यांनाच आपल्याला घेऊ शकतो. तर आम्ही त्यासाठी नवीन रिक्रूटपैकी काही लोक यांना सांगितले ज्यांचे परफॉर्मन्स चांगला नाही आहे त्यांना काम शिकवू आणि बाकी चांगलं आहे. बाकी सर्व गोष्टी रितसर ट्रेनिंग होतो आहे, शूटिंग प्रॅक्टिस होतो आहे आणि फिजिकल प्रोफिशियन्सी टेस्ट होतो आहे. दर 3 महिन्याला टेस्ट हे लोक 5 टेस्ट घेतात सर्वांचे जे QRTचे आहे. अलर्ट ठेवण्याची सिस्टम चांगली आहे, रेकी करतात. 15 जे व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत त्याचे रेकी आणि त्याचे मॉक ड्रिल
ते करतात. ते सर्व काही गोष्ट बरोबर करत आहेत. फक्त तेवढंच आहे की काही लोक वयोमान्य जास्त झालेले आहेत आणि त्याच्याऐवजी नौजवान जे कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना घेणे गरजेचे आहे. आता नवीन प्रशिक्षण जे लोक प्रशिक्षणापैकी घेता येईल त्यांना मध्येच मध्यंतरी जेवढे लोक घेतले गेले ते दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले लोकांना घेण्यात आले आणि त्यामुळे ते यंग जे लॉट आहे अमरावती सिटीला मिळालेलं नाही. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.